महाराज हिरण्यकश्यपू दरबारात यायला लागल्याबरोबर मंगलवाद्य वाजायला लागायचे त्याच्यासाठी. राजा विराज राक्षसराज हिरण्यकश्यप महाराज येत आहे. टाळ्या वाजून स्वागत केलं नाही तर ते मध्यभागी येतील. काय तोरा, काय तो अभिमान, काय तो ताठा. कुठे तो प्रल्हाद? प्रल्हाद कुठे? पाठवा त्याला, घेऊन जा, लवकर घेऊन जा त्याला. आमची प्रल्हादाची अवस्था अशी असायची, देवावर असायचं का हा काय करायचे प्रल्हादजी? हे बघा, जोपर्यंत तुम्ही भजन करणार नाही प्रल्हादासोबत तोपर्यंत त्याची ताकद कमी पडेल आणि तोपर्यंत नरसिंह भगवान येणार नाही. जोपर्यंत देवाला प्रसन्न करणे इतकं भजन होत नाही, रात्रीचा 1:30 वाजू द्या नाही तर 2 वाजू द्या, जोपर्यंत देवाला प्रसन्न करण्यासारखं भजन होत नाही तोपर्यंत अवतार घेणार नाही. जो नारायण 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 दैत्यांच्या आश्रमात जाऊन आला ना तू? सांग मला या जगाचा मालक कोण आहे? सांग बाबा हात जोडून. बाबा, या जगाचा मालक नारायण आहे. ओ नारायण. हे सैनिकांना इकडे या लवकर. महाराज इतक्या शिक्षा दिल्या, त्या शिक्षापैकी एक शिक्षा इतकी भयंकर होती, हा जोपर्यंत त्या नारायणाचं नाव घेणं बंद करत नाही ना, याला डोंगरावरून ढकलून द्या. डोंगरावरून ढकलून द्या. महाराज डोंगरावरून फेकून दिलं. आमच्या प्रल्हादाला धक्का लागला नाही. नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यपू विचारतो, मेला का प्रल्हाद? महाराज डोंगरावरून ढकलून दिला, त्याला खर्चटलं सुद्धा नाही. बघा कसा नाचतो. नारायण नारायण नारायण. अरे त्याच्या अंगावर
केसाला धक्का लागला नाही, विषारी साप त्याच्या अंगावर सोडले, एका सापाला त्याला जाऊ शकेला नाही. महाराज हिरण्यकश्यपूला इतका राग यायचा, अरे इतकं मी याला त्रास देतो, हा नारायणाचं नाव घेणं बंद करत नाही. एक दिवसाची गोष्ट महाराज, भक्त प्रल्हादाची आत्या नात्यानं एक दिवस प्रल्हादानं विचारलं, प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने, आता सांग मला या जगाचा मालक कोण आहे? बाबा तुम्ही किती वेळा जरी विचारलं तरी माझं उत्तर बदलणार नाही, या जगाचा मालक नारायण आहे. याला पकडा आणि कढईत उकळत्या तेलात टाकून द्या, टाकून द्या याला उकळत्या तेलात. महाराज खाली तेल उकळायला ठेवलं, तेल उचला याला, उचला आणि घेऊन द्या. तेल पेटवलं, खाली तेल कढईत, नीट पहा, खाली कढईत तेल पेटवलं. महाराज हिरण्यकश्यपू स्वतः लक्ष देतोय, पेटलं का? लवकर पेटवा, 12 वाजत आले. कढई पेटवली गेली, त्याच्यात तेल सोडलं. आता सूर्यफुलाचं होतं का पान होतं माहित नाही, सोडलं. उचलायला म्हणून सांगितलं, घेऊन जा तिकडे कढईकडं. काय गडबड आहे? देवानं सत्याला बोलवलं ना महाराज, कमी लोक येतील, पण राक्षसानं आग लावायला सांगितली, 10 माणसाला काम करावं लागतं, कारण दंका माहितीये. घेऊन जा त्याला. तर ते तेलात नारायणाला टाकायला लागलो, तर त्या तेलात प्रल्हादाला टाकायला लागलो आमच्या. इकडे तेल तापतंय, आणलंय. हो हो हो, टाकून दिलं तर त्या तेलामध्ये ठेवला गेला. नारायण 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 नारायण, भजन नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. एवढ्या कढया कुठून आणून मी प्रत्येकाला कढईत टाकायला? तुम्ही ठरवलं का कढईत टाकल्याशिवाय नारायण नारायण म्हणायचं नाही? अहो ते लेकरून कढईत तेलात उभे तरी सुद्धा आमचे प्रल्हादची भजन सोडायला तयार नाही, आणि तुम्हाला थोडं सुद्धा काही वाटत नाही? नारायण नारायण नारायण, क्या बात है, क्या बात. लक्ष्मी नारायण नारायण नारायण, रात्रीची सकाळ झाली. हिरण्यकश्यपूने पुन्हा सैनिकांना बोलवलं, इकडे या. झालं का? प्रल्हाद वाचला की काय? महाराज त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. काढून घे, काढून घे. महाराज तुम्हाला सांगतो, एवढी शिक्षा का मिळत होती? फक्त देवाचं नाव घेतो म्हणून एवढी शिक्षा मिळत होती. हा चला चला चला, झाकी कथेसाठी आहे, लक्ष कथे भाव. होलिका नावाची त्याची आत्या होती महाराज. तिला बोलवलं, तिला वरदान होतं ब्रह्मदेवाचं, तिला अग्नी स्पर्श करत नव्हता. तिने सांगितलं, हिरण्यकश्यपू दादा तू चितारच, मी प्रल्हादाला घेऊन बसते. आत्यावर किती भरोसा असतो भाच्याचा. प्रल्हाद मांडीवर बसला,
आमच्या हिरण्यकश्यपूला प्रल्हादाला त्या अग्नीनं काही सुद्धा झालं नाही महाराज. होलिका जळून खाक झाली. तो दिवस आपण होळीचा दिवस म्हणून साजरा करतो तिच्या नावाने. प्रल्हादाला काही झालं नाही, काही झालं नाही प्रल्हाद. आणि एक दिवसाची गोष्ट, कयाधू मातेला आमच्या हिरण्यकश्यपूनं सांगितलं, हे बघ तुझं पोरग नामस्मरण करणं बंद करत नाहीये. तुम्ही भजन केलं नाही ना, घ्या धूर आता. बरं असं असं लोटा त्यांच्याकडे, यांच्याकडे लोटा लोटा यांच्याकडे. दादा काहीतरी पालचं टाका त्याच्यावर, पालचं म्हणजे डबल तो. ते झाकण आणलं तुम्ही मोठं लावणारे महाराज, विजवणारे महाराज, क्या बात आहे. त्याला म्हणायचं राजा, सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. काय राक्षस नाही, रात्री तुमच्या स्वप्नात आला तर उद्या येऊन सांग, तुम्ही डचकून उठणार. आला आला हिरण्यकश्यपू आला. आपल्याला सांगतो विष पाजायचं सांगितलं कयाधूला. दुधात विष देऊन टाक त्याला. तो नारायणाचं नाव घेणं बंद करत नाही. विषाचा सुद्धा प्रयोग व्यर्थ गेला, विषाचा सुद्धा परिणाम झाला नाही. एक दिवस राग हिरण्यकश्यपू प्रल्हादाकडे आलेला. प्रल्हाद साठ त्या नारायणाचं नाव घेत असतो. अरे माझ्यासारखा देव तुला पुढे दिसत असताना त्या न दिसणाऱ्या देवाचं काय नाव घेतो? बाबा अहो नारायण दिसत नसला तरी आहे हो बाबा, आहे आहे. कुठे तुझा नारायण सांग मला. बाबा हात जोडून प्रल्हाद उभा राहिला. तुमचा प्रश्नच चुकतोय. अहो माझा नारायण कुठे काय विचारता? कुठे नाही ते विचारा. रीता ठावत्या राघवावीन नाही, अशी एक जागा नाही जिथे माझा नारायण नाही. भूजल तेज समीर प्रल्हाद म्हणायला लागला. बाबांना सांगायला लागला, भूजल तेज समीरथ रवी शशी काष्टादिकी असे भरला. स्थिर चर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उडला. तत्वज्ञान सांगू नको, प्रवचन करू नको, सांग कुठे नारायण. बाबा तुम्हाला जिथं दर्शन घ्यायचंय तिथे नारायण आहे. असं असं धन 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 पाय विचारलं. या समोरच्या खांबात आता मी जर तुझ्यावर तलवार उचलली तर तुला वाचवायला खांबात नारायण येईल का? घेऊन चल मला तिथं. म्हणून प्रल्हादाला घेऊन खाली उतरला महाराज. बाबा तुमची श्रद्धा जर या खांबावर असेल ना बाबा, तर या खांबातून सुद्धा नारायण येईल. प्रवचन घेऊ नको प्रल्हादा. ए बाबा मला पूर्ण ऐकू द्या, पूर्ण. हॅलो 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 हॅलो. जय श्रीराम. थोडा गेम दे बस. बेस दे जरा. कुठे तुझा नारायण? बाबा या खांबात सुद्धा माझा नारायण आहे. सांगितलं बरोबर महाराज. दन 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 पाय आपला केला. ठाण खांबा आपल्या खांबाला मारली.
भगवान नाही शांत झाले. त्रागा त्रागा करत होते. डोळ्यातून आग पडत होती. इंद्र चंद्र सगळे देव येत होते. कोणाची समोर याची ताकद होईना. म्हणाले लक्ष्मीला आणा. लक्ष्मी पावल्यावर भले भले नरसिंह शांत होता. कशाचं महाराज नरसिंहाला पाहता लक्ष्मी आली. लक्ष्मी माता म्हणाली देवा हे अवतार संपला. वैकुंठाला चला. भगवंताने फक्त लक्ष्मीकडे पाहिलं. लक्ष्मी थेट मागजर उभी राहिली. सगळे देव अहो कैलासी शंकर तचके मानसी. कैलास पर्वतावर शंकर ब्रह्मदेव म्हणाले बघा हे काम फक्त एकच जण करू शकतो. अवतार घेतला त्या प्रल्हादाला पाठवा. प्रल्हाद आले. प्रल्हादानं हात जोडले. हात जोडून उभा राहिला. देवानं प्रल्हादाला जवळ घेतलं. त्याच्याशी बोलायला प्रल्हादाचं कौतुक करायला त्याची लाड करायला भाषा नव्हती. गरीब गाय तिच्या वासराला जशी चाटती ना श्रोत्यांनो जगाचा मायबाप प्रल्हादाला चाटायला लागला. प्रल्हाद हात जोडून उभा राहिला. समोर उभा राहिला. ब्रह्मदेव आले. चंद्र सुरेंद्र इंद्र आलेले आहेत. प्रल्हादाला सगळे सांगतात प्रल्हाद तू वरदान माग. वरदान माग. तू वरदान मागितल्याशिवाय देवाला हे रूप संपवता येणार नाही. प्रल्हाद म्हणाला अजून पापाचा भागीदार मला करू नका. त्रिभुवन सुंदर असणाऱ्या जगाच्या मायबापाला माझ्यासाठी असं 11 विकरा ओढून घ्यावं लागलं. मी पापी आहे. मी अजून त्याला काही मागणार नाही. अरे पण तू वरदान मागितल्याशिवाय देवाला मूळ रूपात देता येणार नाही. काय प्रल्हादाचं अंतःकरण आहे हो. प्रल्हाद देवाशी काय बोलले हे मी तुम्हाला उद्या सकाळी सांगणार आहे. पण देव प्रल्हादाला काय बोलला हे ऐकण्यासारखं. ज्या वेळेला देव प्रल्हादाशी बोलला ना मगाशी देवव्रत महाराजांनी प्रवचनात जे सांगितलं देव किती भक्ताच्या अधीन आहे. किती अधीन आहे. नरसिंह भगवंताच्या मुखातला पहिला श्लोक आहे भागवतातला. नीट ऐका बसलेल्या प्रत्येक वारकऱ्यानं. नरसिंहानं भगवान आमच्या भक्त प्रल्हादाला सांगितलं प्रल्हादा मला यायला वेळ झाला असेल तर मला माफ करशील का रे. काय करावं देवानं मला माफ करशील. लेकरा खेळा बागड्याच्या वयात फक्त माझं नाव घेतो म्हणून या दुष्टानं तुला इतका त्रास दिला. मला वेळ झाला नाही रे प्रल्हादा. मला यायला वेळ झाला नाही. अरे मी वेळोवेळी तुझ्या पाठीशी होतो पण मला तुला दर्शन द्यायला वेळ झाला नाही. किती दयाळू असावं भगवंतानं. प्रल्हाद वरदान मागत नाही. देव दिल्याशिवाय जाणार नाही. ब्रह्मदेव म्हणाले काहीतरी माग. 5 वर्षाचं लेकरू पण भक्त आईसे जाणार जे मेरी उदास. काय मागितलं प्रल्हादानं नीट ऐका महाराज. प्रल्हाद म्हणाला देवा